गवढाड्यात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग, लाखोंचे नुकसान. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्याकडून शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हात. मेहकर तालुक्यातील गवढाळा येथे एका कष्टकरी शेतकऱ्याच्या स्वप्नांना आगीची झळ बसली आहे. शेतातील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून अनेक वर्षांच्या कष्टाने उभे केलेले साहित्य काही क्षणात जळून खाक झाले. मात्र या संकटाच्या वेळी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे करत माणुसकीचे दर्शन घडवले. मेहकर तालुक्यातील मौजे गवढाळा येथील शेतकरी श्रीकिसन शिकारे यांच्या शेतातील गोठ्याला आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात सापडला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गोठ्यातील पत्रे, स्प्रिंकलर पाईप, सोयाबीनची पोती, गुरांचे कुटार आणि इतर शेती साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. प्राथमिक पंचनामेनुसार तब्बल 3,12,500 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच मेहकर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी मदत केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक महेश रिंढी, नगरसेवक सतीश ताजने, ॲडव्होकेट आकाश घोडे तसेच निसार अन्सारी यांनी घटनास्थळी भेट देत शेतकरी कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी शेतकरी श्रीकिसन शिकारे यांना 10,000 रुपयांची नगद मदत दिली, तर नगरसेवक महेश रिंढी आणि सतीश ताजने यांनी प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत देत संकटात साथ दिली. शेतकरी शिकारे यांचे झालेले नुकसान ही फक्त शेती साहित्याचे नाही, तर त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचे आणि स्वप्नांचे नुकसान आहे, अशा शब्दांत नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी भावना व्यक्त करत शेतकऱ्यांना धीर दिला. एका बाजूला आगीने शेतकऱ्याचे संसाराचे गणित विस्कटले, तर दुसऱ्या बाजूला संकटाच्या काळात मदतीला धावून आलेल्या माणुसकीने आशेचा किरण दाखवला. आता प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा शेतकरी कुटुंब व्यक्त करत आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर, बुलढाणा. माझ्या मित्राचं का नाही लय मोठं नुकसान झालं. 3-3.5 लाख रुपयाचं. त्यात कुटार होतं, पिंपल कलरचा शर्ट होता, सोयाबीन होती, त्याची 10 होते, 10-15 ढेपीचे कट्टे होते, सगळं जळून खाक झालं. शासनानं त्याच्याकरता तात्काळ मदत करावी अशी आव्हान आहे माझं. आमदार साहेबांना बी निधीतून काहीतरी मदत भेटावी त्याला अशी माझी इच्छा आहे. अध्यक्ष खासदार साहेबाच्या निधीतून या सगळ्या गोष्टी त्याला मिळाव्या. या ठिकाणी कोणी भेटी दिल्या का? हा, भेटी दिल्या. नगराध्यक्ष आले ते मेकरचे, किशोर भाऊ गारोळे, ताजने सर, त्यांनी थोडीफार मदत केली. आमची अशी इच्छा आहे की मदत करावी. आज कशी आग लागली आणि किती नुकसान झालं? आज काय अचानक आग लागली उन्हामुळं, त्याच्यामुळे ते आमचं फार नुकसान झालं 3 लाखापर्यंत. काय काय नुकसान झालं, काय झालं? त्यात काय कुटार होतं ढोरायचं, सोयाबीनचे पोते होते, स्प्रिंकलर होते, स्प्रिंकलरचा शर्ट होता. अंदाजे किती नुकसान झालं? अंदाजे 3 लाखापर्यंत तरी झालं. 3 लाखापर्यंत. हां.